श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. दगडाची मूर्ती बनण्यासाठी टाकेचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. गरिबाला दिलेले दान आणि स्वामींचे घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर चेक कधीच बाउन्स होणार नाही. देवाला हे कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावलीसुद्धा तुझी साथ सोडून देते. त्यावेळेस स्वामी म्हणतात, तू घाबरू नको, मीच तुझ्या देईल हातात हात. स्वामींची लीला अपरंपार आहे. स्वामींच्या लीला खूप अनुभवी आहेत. विश्वास ठेवा. आयुष्य हे किती आनंदात आहे हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आयुष्यात आनंदी आहे हे महत्त्वाचे आहे. आयुष्यात यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचे भलं होण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. येणाऱ्या संकटांना कशी मात करायची याचा विचार करा, म्हणजे त्या संकटांनाही विचार करावा लागेल. तू कुणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊन देणार नाही. साधं सोपं जगावं, हसावं, न लाजता रडावं. राग आला तर चिडावं, पण तिथल्या तिथे सोडून द्यावं. कितीही संकटे आले तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. सूर्य बोलत नाही, तो त्याच्या प्रकाशाचा परिचय देतो. तसेच तुमच्याबद्दल काही बोलू नका, उत्तम कार्य करा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाम मुखात आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचे नसते, त्यांना निभावून जायचं असतं. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे. त्या कर्माला योग्य फळ देणे ती माझी जबाबदारी आहे. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे. भूतकाळाचे दुःख नसावे, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा. माझे नाम तुझ्या ओठांशी आहे तर तू घाबरतो कशाला. मी तुझ्या पाठीशी आहे. जो नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. दृढ आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. शुद्ध अंतकरण ठेवून भक्ती केली तर अंतकरण शुद्ध होते. कोणी नावे ठेवले तर थांबायचं नसतं, आपण आपलं काम करायचं असतं. वाईट वेळेला साथ सोडल्याकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेला साथ दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका, असे स्वामी म्हणतात. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी वाईट विचारांचाही करावा, कधी अहंकाराचाही करावा, कधी मीपणाचाही करावा. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती स्वामी कृपाच, बाकी काहीही नको. हीच भावना मनावर खोलवर रुजवावी. तीच एकमेव विसाव्याची शाश्वत जागा आहे. स्वामी माऊली म्हणजे दत्त गुरुमूर्ती आहे. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, कणाकणात व्यापून आहे, अक्कलकोटातही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने झुकतात. एकदा तरी वाईट दिवसांच्या सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. लोक नावे ठेवण्यात व्यस्त असतील तर आपण नावे कमवण्यात व्यस्त राहावे. तुम्हाला कधी मागे बोलण्याचा त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा की माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असे स्वामी आपल्याला संदेश देतात. कधीच कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका. हा खेळ तुम्ही सहज जिंकाल पण आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जाणे योग्य असते. स्वतःच्या चुका कधीकधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्यावेळेस दुसऱ्यांच्या डोळ्यांची गरज घ्यायला लाजू नका. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय हवं होतं यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. तू कठीण संकटात आहे, जेव्हा मी तुला कधीच एकटे सोडणार नाही, कधी समाजापुढे तुला हरू देणार नाही, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आपल्या मनामध्ये विश्वास आणि भक्ती असेल तर जीवनात काहीच अशक्य नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही.
जितके सत्य आहे इतके सत्य आईच्या मायेने स्वामींशिवाय कोणीही नाही. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. फक्त त्यासाठी अवघड दिवसांना सामोरे जावे लागत आहे. हीच ती वेळ असते. काही लोक हार मानतात तर काही लोक हार मानत नाही. हाच फरक आहे यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी होऊन जातात की त्यांची दुःख आपल्या मनात कायम राहते. कारण ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. त्या व्यक्तीची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी आपले मरण आपल्या हातात नसते. जे व्हायचे असते ते होत असते. हे आयुष्य आपण कसे जगायचे हा विचार करून जीवन जगलं पाहिजे. हे जीवन पुन्हा येणार नाही. आता मध्ये कोरोनामुळे कुणाचे आई वडील, आजी आजोबा, मित्रमैत्रिणी गमावले असतील, त्यांच्यावर किती दुःख कोसळले असतील तर आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही. मी हे का सांगते? स्वामी म्हणतात एकदा की जी व्यक्ती गेली तिचे दुःख करून काहीही होत नाही. म्हणून आहे तेव्हाच राग वगैरे सोडून द्या. भांडण करू नका. काही भांडणे झाले असली तर माफी मागून टाका. जे व्हायचे होते ते झाले. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्या कारणांनी नाती तोडू नका. मान्य आहे की ती चूक होती. श्वास आहे तोपर्यंत अहंकाराने राहू नका. त्याने कुणाचेच भले होत नाही. एक चांगले माणूस म्हणून जगा. जे व्हायचे होते ते होऊन गेले. त्यावर विचार करत बसू नका. रडून स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात. तुम्ही फक्त प्रयत्न करा. विश्वास ठेवा. श्रद्धा ठेवा. अशक्य ते शक्य करतील स्वामी असा स्वामी संदेश आपल्याला देतात. त्यावर तोडगे देतात. प्रत्येक गोष्टीवर पर्याय असतो हे स्वामींनी आपल्याला दाखवून दिलेले आहे. 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि 30 ते 6 हे गुरुचरित्राचं पारायण केले जाते. कुणाला गुरुचरित्राचं पारायण करण्याला शक्य होत नसेल तर स्वामीचरित्र पारायण करतात. तर कुणी श्री सप्तशती कथासार या ग्रंथाचेही पारायण करतात. आणि काही शक्य होत नसेल तर स्वामींची सकाळ संध्याकाळ एक माळ मनापासून जप केला तरी त्या गोष्टीचाही आपल्याला खूप फायदा होतो. स्वामींची मनापासून सेवा करायची खूप इच्छा आहे पण त्यासाठी वेळ मिळत नाही तर आपण 2 गोष्टी तर नक्कीच करू शकतो. त्या काळामध्ये मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, कुणाशी वाईट गोष्टी बोलू नये, भांडणे करू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे. तरी आपल्या ह्या सप्ताह पारायणाचा प्रसाद मिळू शकतो. त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपण खूप भाग्यशाली आहोत कारण स्वामींची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपण काहीतरी सेवा केली पाहिजे मनात आहे पण ते अस्तित्वात येत नाही. तरी पण आपण सतत मनामध्ये जप करू शकतो. नक्कीच तुम्हाला छोटासा का होईना अनुभव मिळेल. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला जे करायचे आहे ते आपण या 7 ते 8 दिवसात घरीही करू शकतो किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केंद्रात जाऊन शक्य आहे तेवढी आपण सेवा करू शकतो. आपल्या मनात हुरहुर राहणार नाही की आपण सेवा केली नाही. या थोड्या दिवसात आपण सेवा करू शकतो का असे काही नाही. जे काही पुढील दिवस आहे त्या दिवसांमध्येही आपण ही सेवा करू शकतो. ज्यांची खूप प्रबळ इच्छा आहे त्यांच्यासाठी स्वामी यज्ञ जप केला जातो. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व सांगणे शक्य होत नाही म्हणून मी पुढील 2 भागामध्ये सांगणार आहे. पुढील भागात मला आलेला माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मागील आयुष्यात मी किती खडतर दिवस काढले किंवा माझ्या आयुष्यात मी किती दुःख भोगले हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि स्वामींनी मला खूप साथ दिली आहे आणि साथ पण देतात आणि देणार पण आहे. आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडण्याआधी नक्कीच वाईट दिवस भोगावे लागतात. त्याशिवाय परिसाचे सोने होत नाही. हे जे काही मी सांगत आहे ते गुरुमाऊलींचे मार्गदर्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळणार आहोत. स्वामीचरणी जे काही असेल ते आपण अर्पण करूया. अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे शक्तिशाली वाक्य आहे. त्या गोष्टींचा आपल्याला अनुभव आलेला आहे. ओम श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल
भक्त अभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ श्री अवधूत चिंतन। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।